सोलापूर महानगरपालिकेच्या शुक्रवार दिनांक 20 मार्च रोजी झालेल्या दुसऱ्या सर्वसाधारण सभेत पाणी पुरवठ्याचा प्रश्न चांगलाच पेटला. अनियमित, कमी दाबाने व कमी पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले. शहरातील तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालिका सभागृहात पाणी प्रश्नावर जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकावरून सत्ताधारी नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांच्यावर सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी प्रश्नांचा भडीमार केला. नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नावर योग्य उत्तरे न दिल्याबद्दल ज्येष्ठ नगरसेविका भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी व्यंकटेश चौबे यांना सभागृहात बेजबाबदार उत्तरे दिलेली चालणार नाहीत असे सुनावले. एकमत डिजिटल करिता विकास चाटी सोलापूर. आपण संध्याकाळपर्यंत सभा चालू आहे. तयार नाही मग असं कसं सभेच्या आधी तयार होत नाही. नगर सचिव काय करतायत? मागच्या प्रोसिडिंग काय होईल थोडी सध्या सोलापूर शहराला पाण्याचा महत्त्व या विषयावर पहिला चर्चा करणं महत्त्वाचं आहे. समाजाचं महत्त्वाचा महत्त्वाचं आहे. या शहरात नेत्याला महत्त्वाचा विषय आहे. प्रोसिडिंग पेक्षा महत्त्वाचा मागची सभा जी झाली पण तुम्हाला कुणाला जर दुसऱ्या आमदाराला खुश करण्यासाठी या सगळ्या गोष्टी चालल्या कसं येणार आहे का तुम्ही परत अजून दिवस वाढवणार आहे? तुमचं स्टोरेजची कॅपॅसिटी काय आहे? आपण स्टोअर केलंय की नाही पाणी? पाणी उजनी डॅम स्टोअर केलेला आहे आणि नवीन समांतर वाहिनी जी झाली वजा 80% पर्यंत आपण डॅम मधनं पाणी घेऊ शकतो. त्याच्यामुळे पंपिंगची अडचण नाही. जर लाईट डिस्टर्ब झाली तरच पाणी पुरवठा विस्कळीत होऊ शकतो. बाकी आपल्या टेक्निकली अडचण येणार नाही. पण यावेळेस अल निरोचं हे आहे, ऑगस्ट पर्यंत पावसाळा येणार नाही ही काळजी घेऊन. Thanks for watching Ekmat Digital.